पाची पांडवांनी सभा कशी केली महाराज? सत्य बोलणं आहे राजा, धर्माचं बाण धनुष्य आहे अर्जुनाचं, बल पण त्या भीमाचं, चांगुल पण नकुल सहदेवाचं, आणि माय पण त्या कोणतीच. मूळ पांडव कितीच नाही. काय बोलला ऐकू आलं का नाही? पांडव किती आहेत मूळ? मूळ पांडव एकच आणून बघू. कुंतीला लोक किती झाले? 5 झाले. आजीमाय द्रौपदी कोण होती? द्रौपदी कोण होती? ह्याला चांगली कथा लावा का? त्या गोंधळाने हे सांगितले का? कोणता मुलगी आलता? कुणती सांगितली कृष्णाला, कुणती हो सांगितली कृष्णाला, करण रे पांडवादी पांडवादी पांडवाच्या आधी कर्ण जन्माला आलाय. मूळचे 6 पांडव झाले. मूळचे 6 पांडव. या ठिकाणी आता कथेला सुरुवात झाली. कथा केली करतार आणि श्रीहरी कधी श्रीहरी या म्हणजे या कथा ऐकावे भारती राया. कथा ऐकल्याचे पुण्य जातील म्हणून पात्र होतील. त्या माळू देशामध्ये कथा काय वर्तली? कटला. त्या ठिकाणी काय झालेलं आहे? धर्मावत नगरी राजा धर्मपाळ राजकरी. धर्मावत नगरी राजा धर्मपाळ राजा राजकरी. बघा, या जीवन सृष्टीवर प्रत्येक सजीवाला काम आहे. प्रत्येक सजीवाला काम आहे. झाडाचं काम झाडाला आहे, पक्षाचं काम पक्षाला आहे, मानवाचं काम मानवाला आहे. मानवाचे काम मानवाला आहे. तशा प्रकारे त्या राजाचा रोजचा नियम कसा होता? बघा, सकाळी लवकर उठावं, हातात घेऊन सुटावं. तेच काम आहे. सकाळी उठल्या उठल्या का करतात तो? सकाळी उठल्या उठल्या का करतात? काय करतात? एक आपलं घालतात, एक बापाचं घालतात. फरफटाक 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 पांदीला जाऊन एकदा बसून मोकळं होऊन आले हो, मग तवा हे होते. जाताना किती वेळ बोललं? काहीच राम 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 बे भाऊजी जर म्हणलं तर कर ना. राम राम भाऊजी. एक नाही 2 नाही असं मानलं. खाली मुंडी घालून सरडकू पाठीवर केल्याने असं बाबा त्याला गडबड राहते जाताना, म्हणून त्यानं कोणाला बोलला. त्या राजाचा रोजचा नियम कसा होता बघा. सकाळी लवकर उठावं, स्नान संध्या करावी, संध्या करावी, देवाची पूजा सारावं, पात्री बसून भोजन करावं, पत्रावर बसून भोजन करावं,
पत्रावर बसाय त्याला खाली उकळून लागतं. अहो असला उन्हाळा आहे. हा या असल्या उन्हाळ्यात खाली जर बसलं तर माणूस अर्धी भाकर खायचं सोडून देते आणि वरी बसल्यावर 2 प्यायली 3 खाते म्हणून वरी बसून खावलं नाही. अरे बाबा पाटावर म्हणजे पात्री बसून हा मुखामध्ये 5 पानाचा विडा घेतला. मुखामध्ये 5 पायाचा किडा धरून कचकच चवीत पचपच तुटीत निघाला आता खाल्ला कड राजा किडे खात चाललाय. का करला तर अरे पंचतत्वाचा विडा मुखामध्ये घेतला तत्वाचा विडा आणि राजा ते कचेरीला कसा निघालेला आहे. निघाला बघा. स्वारीची करीत तयारी रे शुभंती राजाला पाहिली. पायातलं पायतन काढलं हातात घेऊन राजाला 2-2 हाताने चालू केले. काय जोड्यानं मारले का? अहो आम्ही कशाला म्हणाहो. मग का म्हणलो तुम्ही? का म्हणलो बाबा? पहिलेच्या लोक मान तुका होता हो तुम्हाला. पहिलेच्या लोकांना मान मानतो का होता. पाटील पटवारी देसाई देशमुख जर तुमच्या समोर आले पण आता ते राहिलेलं नाही बाबा. हा बघा पूर्वीच्या काळातील बाईनं पदर घेतली तर त्या बाईचं तोंड दिसत नव्हतं. हा आता पदर कुठे आहेत? आता घेऊन आल्यात की आताचे बी पदर आहेत. ते पदर कुठे आहेत बाबा? आताचे पदर घेऊन आल्यात खांद्यावर आल्यात आता. आताचे हा पदर त्याला साईड पदर म्हणावं. आताचे पदर खांद्यावर आहेत. हा अरे पण त्या पदराचं काय लावलं? हा. पूर्वीच्या काळामध्ये बाई कपाळावर कुंकू लेवीत होती. का बनले होती तो? गोल आकारामध्ये कुंकू लेवणारी ती माता माऊली होती. हा जेवढं मोठं आपलं कुंकू लेवलं होय. तेवढा आपल्या नवऱ्याचा औक्ष वाढल ही एडी भावना त्या भावना बाईची. होती. पण आता ते बाया लिहत नाही. आता आले किंदून गेल्या त्या कुंकाला बाया बाया. आता काय आता आल्या टिकली 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 तर टिकली नुसता नवऱ्याला बायको बस स्टँडला हुकली. तिचंच नाव टिकली. टिकली तर टिकली नुसता हुकली. नवऱ्याचा राग जर आला बस भाड्या म्हणतात तर ज्याला लावत्यात. नवऱ्याचा राग जर आला बस भाड्या म्हणतात आयन्यावर लावत्यात. बस भाड्या म्हणतात किचनच्या वट्याला लावत्यात. नवरा कुठे चिटकावलं तिथे तिथं चिटकून चिटकून जातं. बसलाय. पण या कुंकवाची गोडी काय आहे? काय आहे बघा. बाईनं लाखाचं सोनं जरी घातलं तर त्या बाईला महत्व नाही. नाही 10,000ची पैठणी त्या बाईनं अंगावर घातली होय. तर त्या पैठणीचा उपयोग नाही. हा. बाईचं खरं संस्कार, बाईचे खरं सौंदर्य, बाईचा खरा शिंगार कोणता आहे तर ते कुंकू आहे. कपाळावर बाईच्या कुंकू असेल तर त्या बाईला जगात मान मिळतो. बाईला मकर संक्रांतीला कशासाठी बोलवतात? हळदी कुंकाच्या मानासाठी बोलवतात. नाही आता टिकल्या लावलेल्या हळदी कुंकाच. त्या दिवशी टिकली का लावतात? कुंकूच का लावतात? अरे नवरा म्हणजे बाईचं खरं काय आहे तर कुंकू आहे. तर त्या कुंकवाची गोडी काय आहे बघा. हाक मारीत गंगा यावे धावली, हाक मारीत गंगा यावे
सुखी ठेव ग अंबा माझ्या कुंकाचा धनी, माझ्या जन्माचा धनी. सुखी ठेव ग अंबा माझ्या कुंकाचा धनी, माझ्या जन्माचा धनी. हाक मारिते अंबा यावे धावणी, हाक मारिते अंबा यावे धावणी. भीक मागते ग अंबा माझ्या बसवणी. जागा कर ग अंबा माझ्या कुंकाचा धनी, माझ्या जन्माचा धनी. जागा कर ग अंबा माझ्या कुंकाचा धनी, माझ्या जन्माचा धनी. पुण्यातील महाचे गेले होते पाप, पुण्याच्या नळाने दिला मला शाप. पुण्या जन्माचे केले होते पाप, पुण्याच्या नळाने दिला मला शाप. उघड दरवाजे कर मला माप, अंबाबाई गयावे धावणी. उघड दरवाजे कर मला माप, अंबाबाई गयावे धावणी. तरुणपणी झालं माझ्या हृदयामध्ये, तरुणपणी झालं माझ्या हृदयामध्ये. सांगू कुणाला मी जुन्या आठवणी. जागा कर ग अंबा माझ्या कुंकाचा धनी, माझ्या जन्माचा धनी. जागा कर ग अंबा माझ्या कुंकाचा धनी, माझ्या जन्माचा धनी. हाक मारिते अंबा यावे धावणी, अगं हाक मारिते अंबा यावे धावणी. अगं भीक मागते ग अंबा माझ्या बसवणी. जागा कर ग अंबा माझ्या कुंकाचा धनी, माझ्या जागा कर ग अंबा माझ्या कुंकाचा धनी, माझ्या जन्माचा धनी. माझ्या पतीवर आला बाई कोप, आंबा लागली तुला कशी झोप. माझ्या पतीवर आला बाई कोप, आंबा लागली तुला कशी झोप. माझ्या धन्यावर आला बाई कोप, आंबा लागली तुला कशी झोप. माझ्या धन्यावर आला बाई कोप, आंबा लागली तुला कशी झोप. तरुणपणी झालं माझ्या हृदयामध्ये, तरुणपणी झालं माझ्या हृदयामध्ये. मंगलसूत्राला हवा काळा जागा कर ग अंबा माझ्या कुंकाचा धनी, माझ्या जन्माचा धनी. जागा कर ग अंबा माझ्या कुंकाचा धनी, माझ्या जन्माचा धनी. हाक मारिते अंबा यावे धावणी, हाक मारिते अंबा यावे धावणी. भीक मागते ग अंबा माझ्या बसवणी. जागा कर ग अंबा माझ्या कुंकाचा धनी, माझ्या जन्माचा धनी. जागा कर ग अंबा माझ्या कुंकाचा धनी, माझ्या जन्माचा धनी. नंदाचा आवाज नको ग शेजारं, पती देव माझ्या जीवाचा आधार. नंदाचा आवाज नको ग शेजारं, पती देव माझ्या जीवाचा आधार. नंदाचा आवाज नको ग शेजारं, पती देव माझ्या जीवाचे आधार. नंदाचा आवाज नको ग शेजारं, पती देव माझ्या जीवाचे आधार. अगं हाक मारिते ग अंबा यावे धावणी, हाक मारिते ग अंबा यावे धावणी. भीक मागते ग अंबा माझ्या बसवणी. जागा कर ग अंबा माझ्या कुंकाचा धनी, माझ्या जन्माचा धनी. जागा कर ग अंबा माझ्या कुंकाचा धनी. हाक मारिते ग अंबा यावे धावणी, हाक मारिते अंबा यावे धावणी. भीक मागते ग अंबा माझ्या बसवणी. जागा कर ग अंबा माझ्या कुंकाचा धनी, माझ्या जन्माचा धनी. त्या सभेमध्ये काय झालं? राजा येण्याबरोबर काय झालेलं आहे? काय झालं? राजाने आपल्या हाताचा इशारा केल्याबरोबर इशारा केल्याबरोबर 12,000 शिवबंदी जागच्या जागी बसून घेतले. त्या सभेमध्ये सर्व लोक हजर होते. पण बुद्धी नावाचा प्रधान आहे ते काय केलेलं आहे? काय केलं बघा? उशिरा येतो आणि आपल्या राजाला ते रामराम आहे ते करतो. राम राम जी महाराज.
राम 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 चिक राम 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 राम. कसला राम राम? काही दिवसाचा होता हो साहेब. अरे बाबा, हा, एखादी कुठल्याच्या आमदाराचा रामराम आहे का? त्याच्याहून मोठ्याचा होता. काय एखादी कुठल्या पोलिसाचा रामराम आहे? त्या पोलिसाहून मी मोठ्याचा होता हो. मग एखादी काही वकिलाचा? वकिलाहून मी मोठ्याचा होता. मग एखादी कुठल्या काही खासदाराचा रामराम? त्याच्याहून मोठ्याचा होता. अरे वा, शिक्षक नाही, पोलीस नाही, हा, वकील नाही, खासदार सुद्धा नाही. हा, मग ह्याच्यापेक्षा पुण्या मोठ्या लोकांचा होता? उदगीरच्या चांभाराचा रामराम होता. काय मोठा माणूस झाला तो. हा? कसला माणूस काय बाबा, त्या राजाने काय केलेलं आहे बघा. पूर्वीच्या काळामध्ये कशी प्रथा होती, पाटील पंच लोक बोलावं आणि गरीब लोकांना ऐकून घ्यावं, ऐकून घ्यावं. तसा नियम होता पूर्वी. हा, पंचाच्या समोर कुठलाही कुणाचं चालत नव्हतं. चालत नव्हतं. घरातला कारभारी म्हणजे त्याच्या समोर कोणी जायचं नाही. आता ते राहिलेलंच नाही. राहिले नाही. मान सन्मान कसलाच राहिलेला नाही. हो. कोणी कुणाला जुमानत नाही. हा, ज्याचं त्याला मीपणाचा गर्व होऊन गेलेला. होऊन गेला. तशा प्रकारे त्या सभेमध्ये काय झालं, काय झालं बघा. रोज राजा आहे ते न्यायतंटी मोडायचा, हा, लोकांना काय कमी जास्त सर्व बघायचा. पण त्या दिवशी तसं झालेलं नाही. कसं झालं. जनता बोलू लागली आणि राजा शांत बसलेला आहे. हा, अगोदर जगाचा बोल आहे. बादशाह घरी बिरबल शाना, हा, राजा घरी प्रधान शाना, प्रधान शाना. गरीबाच्या घरी अस्तुरी शानी. कैकड्याच्या घरी उच्ची पुत्री शानी. पुत्रीचं काय इथं? आपण तिचं लय मोठं काम आहे. काय मोठा आहे? माती घेऊन जर उसात असं दूध म्हणून जर टाकलं हा, तर 2 माणसाचं शिकार घेऊन येते तिनं. असं आहे का रे बाबा? तर त्यावेळेला त्या प्रधानाला राजा येतो, का रे बाबा, हा, हे जन लोक आहेत ते काय बोलू लागले हे तुमच्या माझ्या? हा, काय बोलले? हे तुमच्या देहाची निंदा करून महाराज. माझ्या देहाची? हा, का रे बाबा, माझ्या देहानं कुणाचं घरदार उठवले का? जर घरदार उठिलो असतं तर चांगलं झालं असतं. अरे कुणाचा काय संसार मोडलेला आहे का मी? ते आणि चांगलं झालं असतं. मग काय झालेलं आहे बाबा? राजा वाजवाजोटी सैतानाची लंगोटी. राजा वाजवाजोटी सैतानाची लंगोटी. हा, एखादी पुत्र जर तुमच्या पोटी असतं हा, तर हे जग आज तुम्हाला बोलणं नसतं महाराज. का रे? हा, त्या भगवंतानं मला लेकरू दिले, मी काही टाकून दिलेलं नाही. हा, त्या भगवंताची काहीतरी कृपादृष्टी व्हावं लागतं. आपण बी काहीतरी करावं लागतं. काय करावं लागतंय? हा, काय करावं लागतं? आपण बी हा, रात्राच्या रात्र उचलून काढावं लागते महाराज. एक जर तोंडावर हाणलो, काय झालं. दात तर पुरा बाहेर काढीन. काय झालं. काय काय बोललास तू? काय झालं. रात्राच्या रात्र म्हणजे काय? अहो, एखादी देवाला नवस करावं लागतं. हा, इथून बालाजीला नवस केल्यावर तुम्ही दिवसभर बी गाडी चलते, रातभर बी चलते. बरोबर आहे की? हा, त्याच्यानं म्हणला रात्राच्या रात्र उचलून काढावं लागते. बदललास ना? हा, का रे बाबा? हा, हळदीचा देव हळदीनं पूजलो, कुंकाचा देव कुंकाने पूजलेला आहे. हो. शेंद्राचा देव शेंद्राने पूजलो, हा, पण कोणता देव मला पावला नाही. कोणता जीव तुम्हाला चावला नाही. सावली फोडून काढेल. का केला मग? अरे प्रसन्न झाला नाही बाबा. हा, प्रसन्न झाला नाही. हा, मग त्यावेळेला काय म्हणलं त्या प्रधान? काय म्हणले? का रे बाबा? बोला. पुणे देवाला गेलतो, हा, पुणे देवाला गेलतो. पंढरपूरला गेलतो. कालच्या हा, एकादशीला कालच्या एकादशीला तुम्ही पंढरपूरला गेलतो. पंढरपूरला जाऊन काय केलं महाराज? अरे पंढरपूरला जाऊन करतात काय? काय केलं? चंद्रभागेच्या करुणी स्नान पांडुरंगाची घेऊन दर्शन. हा, घरी आलो चालून, जाऊन 5-25 वारकरी जे वाचलेला आहे. इथं चुकलं हो, इथं चुकलं तुमचं. अजून काय? अहो, त्या पंढरपूरला जावं लागते. पंढरपूरला जाऊन त्या चंद्रभागेमध्ये हा, वारकर राहत्यात. वारकरी नाही, धनगर शिरल्यात मध्ये. अरे त्याला वारकरी म्हणावं. वारकरी म्हणला ना. हा, वारकरी राहत्यात. त्यांच्या हाडक्यात चोरून आणावं लागते. शिळे कुणाचे ताजे कुणाचे भुरा आलेले राहत्यात.
होय माय हा होते का माझी गेली तुझी गेली माझी गेली गर्वाने वागू नको भल्या माणसा अरे गर्वाने वागू नको भल्या माणसा अरे कोणचा दिवस येईल कसा नाही कोणचा दिवस येईल कसा नाही अरे कोणचा दिवस येईल कसा नाही गर्वाने वागू नको भल्या माणसा, गर्वाने वागू नको भल्या अरे माझं माझं म्हणू नको लक्ष दे जरा माझं माझं म्हणू नको लक्ष दे जरा, माझं माझं म्हणू नको लक्ष दे जरा माझं माझं म्हणू नको लक्ष दे जरा, गणगोत बहीण भाऊ जाण सोयरा गणगोत्र बहीण भाऊ जाण सोयरा, अरे गणगोत बहीण भाऊ जाण सोयरा गणगोत्र बहीण भाऊ जाण सोयरा, यमदूत आल्यावर टाकील फासा यमदूत आल्यावर टाकील फासा अरे कोणता दिवस येईल असेल दौलत तुझी लाख मोलाची असेल दौलत तुझी लाख मोलाची सवातीन हात जागा आहे हक्काची होय माय संघ काय येते माणसाचा संघ काही येत नाही मरावे परी कीर्ती रूपी उरावे माणसाच्या सोबत एवढंच येतं माणूस चांगला होता का वाईट होता चांगल्याचं नाव चांगलंच निघते माया. चांगल्याचं नाव चांगलंच निघतं आज नगर मामाचं निघाले का तुमचं तोंड वाटे चांगला होता म्हणून. अरे वासना तशी पूर्वी नारायण तुमची वासना जर नीट राहिली तर देव तुमचं नीट करते वासना जर तुमची बरी नसली तर सगळा नायनाट होतो अरे असेल दौलत तुझी लाख मोलाची सवातीन हात जागा आहे हक्काची अरे सवातीन हात जागा आहे हक्काची पाहुनिया गणगोत रडे धै दया पाहुनिया गणगोत रडे धै दया त्या प्रधानाने त्या राजाला काय सांगितलं महाराज म्हणले तुम्ही कुण्याही देवाला बघू नका तुमचा देव आहे एक आणि तुम्ही हुडकीला लावा दुसरीकडे माणसाची भक्ती कुठं पाहिजे माणसाचं मन कुठं पाहिजे आपलं खरं दैवत आणि खरं कुलदैवत कोणतं आपल्या घरातलं आपल्याला माहित पाहिजे आज सुद्धा काही लोकांना आपलं कुलदैवत माहिती नाही खर्च कुलदैवत सोडतात तर 50 देव दुसरेच करतात अरे घरच्या देवाला आपण जपावं तर ते खरं दैवत आहे घरातला देव हा एक आपण तिरुपती बालाजी कुर्ला लाव साईबाबाला चालला त्याला काही फायदा नाही मन वाचून निष्फळ वाचन भजना विन भगतीला अर्थ नुरे आन पद विन घागरी व्यर्थ सांगा मी काय करू सांगा मी काय सांगा मी काय
भगतीविना देव दिसत नाही पैशाविना हा संसार चालत नाही भगतीविना देव दिसत नाही पैशाविना संसार चालत नाही कोणता मी मार्ग धरू कोणता मार्ग धरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू भगती करू का भगती करून जो पोट भरेला तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळेला भगती करून जो पोट भरेला तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळेला वेड्या मानवा तू नको घाबरू सांगा मी काय सांगा मी काय भगती करू का सांगा मी काय सांगा मी त्यावेळेला विचार केला कुणा त्या राजा धर्मपालाने काय विचार केलेला घरचं कुलदैवत आहे म्हणलं महादेव त्या महादेवाच्या भक्तीला जावं लागतंय भक्तीला जाऊन दुसरे देव त्या प्रधानानं सांगितलं महाराज तुमचा देव आहे कोणता कोणता आहे बाबा घरात कुलदैवत आहे महादेवाचं महादेवाचं आता तुम्ही कशाला हिंडला इकडे तिकडे त्यावेळेला राजानं सभेमध्ये आहे ते पान सुपारी वाटलं राजा कुठे निघाला बरं का ते आपलं घराकडे निघालेलं आहे नार मैनावती काय केलेली आहे बघा काय केली हा ती बाई एक दुपारच्या सत्रामध्ये काय केलेली बरं का काय केली डोळावर खाऊन डोळावर झोप घ्यावा विचार केली पण तेवढ्यामध्ये राजाची स्वारी कुठं घराकडे गेलेली आहे आग आग मैनावती आई काय खीर पचल्या वाटाली आग आग मैनावती आग आग मैनावती हा कोणाचे तू मध्ये घालून उच्चार दे मला कोण आहे ते म्हणलं घरचा आहेस का बाहेरचा आहेस हा घरचा आहेस का बाहेरचा बाहेरचं बी ठेवलीस रांडा सकाळच्या रामपयात पवट्यासाठी उडाल्या तुझ्या अगं शेणाला हे पावट्यास म्हशीच्या शेणाला म्हण. म्हशीच्या शेणाला उडाल्या पावट्यासाठी म्हणजे तुझा पावटा कशाला तर आपली मागणी तर घेऊन जा अगं बाई दार उघडावं दार काढून बघावं आज उडकावू दे उडे हा आज उडकावू दे उघड आता झालं बघ हा अगं दार काढून बघावं वाड्याच्या बाहेर कोण आहे ते घरचा आहेस का बाहेरचा आहेस म्हणून तेच विचारलं तुला घरचा आवाज आणि बाहेरचा आवाज ओळखू ना का
मला माहित आहे कोण आहे ते. कोण आहे बाई? कोण आहे? हे वय हा? येसकर आहे येसकर. येसकर. आणि येसकर का तुझ्या दाराला यायला का त्याला काम धंदा नाही आजची आहे? भाकर उद्याची भाकर परवा दिवशी वाढते बटायचा. हा? परवा दिवशी वाढते जा. परवा दिवशी हा म्हणजे चांगलं वाढलं की खाता येते. बिस्किट खाल्ल्यावर मी खाते. अगं दार काढावं वाड्याच्या बाहेर कोण आहे ते बघावं. केलं की नाही? हा त्याचा भाऊ असतील. त्याचा भाऊ कोण? मलिंगशा फकीर चुट्ट्याटा पड्यावनी दाढी घेऊन दोन पारा त्याच्या काय हा डाळ दे तांदूळ दे डाळ दे तांदूळ दे भाडे घे ना दे जेवारी डाळ आणि तांदळावर ठेवल्या डोळा. ह्या बघ हा दार काढावं वाड्याच्या बाहेर कोण आहे ते बघावं. काढू आज. हा हा काढावं बाई. काढू हा कडल पटंग कुटिंग टॉम. टिकटॉक आहे का? हा काय तुझा दरवाजा आहे काय का? तुम्ही हा तुम्ही ती मी माकडाला म्हणते काय काय? तुम्ही म्हणाले. हा? अगं बाईनं नवऱ्याची किंमत कशी करावं? कशी कराव हा कशी कराव मोठ्या घरच्या बाईनं कसं वागावं? कसं वागावे हे कसं वागावं म्हणाले. कसं वागावं? हा बाईनं नवऱ्याला बघितल्या बघितल्या घरामध्ये जावं. दोन वाकळा पांघरून पडावं. आपण चिवून पडते दरडीला पोलं पडल्यावनी. बाईनं नवऱ्याला बघितल्या बघितल्या घरामध्ये जावं. कूलर लावून पडावं. असं पडले हा असे हो आता गेले उघडते. का रे बाबा? हा बाईनं कसं वागावं? कसं वागावे बाईनं घरामध्ये नवऱ्याला बघितल्या बघितल्या जावं. जाऊन धटी पितांबर नेसावा. धट्टी पितांबर. हा पुण्या गोंधळात आहेर केले की ह्याला का कुणाचं उचलून आणले की धट्टी पित्तांबरच म्हणाला. त्याला 12 गाठी लावून त्यात धटी पितांबर. पितांबरला. अगं बाईनं धटी पितांबर नेसावं. हा चंद्राचा पाठ टाकावा. त्याला त्याच्यावर तुला आदळून बसवावं. कमी आली आदळून बसवाय. नाही हे रातभर गोंधळात कडे थांबून कंबर दुखायला म्हणलं त्यातून कर्मना झालं तर 2 रुपयाचा गुलाल टाकावं. गुलाल टाकून त्याच्यातून बी कर्मना झालं तर 4 बायाला बोलून आणावं. आणून चहा पाजवावं. हा त्यातून बी कर्मना झालं तर 1 रुपयाचा बंदा लावावं. लावून आणि रडत बसावं. चांगला होता की रात्री मध्ये गोंधळ घातलास की माझा चोक्या. अगं नवऱ्याला सख्या म्हणावं. सगळ्याच म्हणले रे सगळ्याच म्हणले. का म्हणली देवरांची बाई? का म्हणली ना? सगळ्याच म्हणले मायला विचारतो. मायला विचार. का म्हणली तेव्हा तो तोंडाला पदरून अगं नवऱ्याला सख्या म्हणावं. सगळ्याच म्हणले हो म्हणला. बघता बघता तो क्या म्हणलीस तू? विचार तू मायला. का म्हणली बाई? सगळ्याच म्हणले हो का बाई? चांगलं म्हणली. का म्हणली काही नाही. सगळ्याच म्हणले हो म्हणला रे. चोट्या म्हणली होत्या. अगं बाईनं कसं वागावं? कसं बघावं? उठ जराशी तुला सांगतो आता. उठ. सकाळी लवकर बाईनं उठावं, झाडून सगळं करावं. काढून सगळं इकडलं तिकडं शेजारी उठण्याच्या अगोदर स्नान संध्या करावी. हा बाईनं सकाळी उठल्या उठल्या नवऱ्याच्या पाया पडावं. त्याचे का पाय सुजल्यात पाया पडावं. हा हा बरं. घरात असलं तर पाया पडाव. बरोबर आहे चवी. आणि घरात जर नसला तर कुणाच्या पाया पडाव. तुझंही बरोबर आहे. हा घरामध्ये गडी असला तर बाई पाया पडते. होय की आणि घरातच ते नसला तर काय पडावं? कुणाच्या पडावे. हा हा काय रे बाबा? हा तुझंही बरोबर आहे. बरोबर आहे. नवरा जर घरामध्ये नसला होय की तर बाईनं मंगळसूत्राच्या पाया पडावं. ते बी ठेवलं असलं तर ते पडावं गळ्यात. गळ्यात. नाही आणि दारूच्या नशामध्ये कुणापाशी ठेवून जर दारू पिला असला तर बाईनं नवऱ्याची सेवा कशी करावी? कशी करावी. उपवास करून फायदा नाही. देवाला फुल वाहून फायदा नाही. फायदा नाही. नवऱ्याची सेवा नसली तर बाईला कुठंच काही फायदा नाही. नवरा बाईचा देव असतो. नवरी श्रीदेवी राहते आहे. श्रीदेवी. आता नवरा देव आहे म्हणल्यावर बायको त्याची अरे बाईचा देव म्हणजे खरा नवरा असतो. हा देव कसा असावा? कसा असावा. बाईने नवऱ्याची सेवा केली तर देवाची सेवा करायची. हा सर्व देवा
घ्या